नमस्कार. अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. पाहूया आताची महत्त्वाची बातमी. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती तात्काळ बरखास्त करावी आणि गैरव्यवहार करणाऱ्या दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी समस्त वारकरी आणि महाराष्ट्र मंदिर महासंघांनी केली आहे. जर असे झाले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यावेळी सरकारला देण्यात आला. पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक तथा हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक सुनील घनवट, वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते रामकृष्ण वीर महाराज, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे अध्यक्ष गणेश लंके, नागेश बागडे महाराज, हिंदू जनजागृती समितीचे राजन बुणगे आदी मंडळी उपस्थित होती. नमस्कार, मी सुनील घनवट, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा समन्वयक. आज पंढरपूर या ठिकाणी पत्रकार संघामध्ये एका महत्त्वपूर्ण विषयावर पत्रकार परिषद झाली. यामध्ये पंढरपूर देवस्थान समिती संदर्भात नुकतीच आपण एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की जो विधिमंडळामध्ये एक मंदिर समितीने अहवाल सादर केला होता आणि लेखापरीक्षकांचे रिमार्क होते. दागिन्यांच्या नोंदींसंदर्भात ज्यावेळेस त्या ठिकाणी ऑडिट केलं गेलं त्यावेळेस या दागिन्यांच्या संदर्भातलं मूल्यांकन झालं नाही, हे कारण पुढं करून लेखापरीक्षकांकडे त्या ठिकाणी दागिने ठेवण्यात आलेले नव्हते. त्याच्या नोंदी जरी असल्या तरी त्या लेखापरीक्षकांकडे का ठेवण्यात आलेले नाहीत. एकंदरीत या सगळ्या गोष्टींवरनं एक लक्षात येतं की त्या संदर्भात काहीतरी त्या ठिकाणी गौडबंगाल चालू आहे का, दागिने गायब झालेले आहेत का, या सगळ्या गोष्टींना वाव या ठिकाणी राहतो. आज एकंदरीतच आपण मंदिर समितीचा कारभार जर पाहिला तर 2020-21 या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर मंदिराला 6,05,82,000 रुपयांचा तोटा झालेला आहे. या तोट्याला कारणीभूत कोण? सरकारीकरण झालेलं प्रत्येक मंदिर त्या ठिकाणी जर उत्पन्न त्याला मिळतं आहे, नफ्यामध्ये आहे, तर हेच मंदिर तोट्यामध्ये का? त्याचबरोबर आणखीन महत्त्वाचा मुद्दा की आर्थिक व्यवस्थापन सुयोग्य न केल्यामुळं 3,77,21,565 रुपयांचा नाहक GST मंदिर समितीला भरावा लागलेला आहे. त्यामुळं हे पण एक प्रकारचं आर्थिक नुकसान आहे. आणि GSTच्या दृष्टिकोनातून जसं आपण पाहिलं तसं बँकांकडे वेगवेगळ्या 69,14,913 रुपये TDSचा निधी मंदिर समितीला आजपर्यंत 2004-05 पासून ते 18-19 पर्यंत आजपर्यंत तो परत आलेला नाहीये. अशा विविध गोष्टी या ठिकाणी सांगता येतील. मंदिराचं जे भक्त निवास आहे त्या ठिकाणी जो साफसफाईसाठी मशीन्स वापरले जातात, वर्षाला त्याला जवळजवळ 18 लाखाहून अधिक भाडं दिलं जातं. याऐवजी मंदिरसाठी लागणाऱ्या स्वच्छतेच्या मशीन्स विकत येऊ शकतात, हा लेखापरीक्षकांचा रिमार्क आहे. मंदिराची 1250 एकर जमीन आहे, वार्षिक उत्पन्न केवळ 5,29,000 रुपये. आज 5-6 एकर जमिनीमध्ये सुद्धा एवढं उत्पन्न येतं, 1250 एकर जमिनीमध्ये एवढं कमी उत्पन्न कसं? एकंदरीत हा पूर्ण गलथान कारभार आहे. त्यामुळे सरकारीकरण झालेली जी पंढरपूर देवस्थान समिती आहे ती तत्काळ बरखास्त करण्यात यावी आणि संबंधित मंदिर समितीचे सदस्य, पदाधिकारी यांच्यावरती कारवाई करण्यात यावी, गुन्हे दाखल करण्यात यावेत. या संदर्भात पंढरपूरमध्ये आणि सोलापूरमध्ये आम्ही तक्रार देखील दाखल केलेली आहे आणि या सर्व अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशीही करावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतो आहोत. कायदेशीर चौकशी व्हावी, हे आमचं म्हणजे कायदेशीर चौकशी करण्यासाठी आम्ही जर या ठिकाणी कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही, आम्ही तक्रारी केलेल्या आहेत. परंतु आमचं म्हणणं आहे की मंदिर समितीने स्वतः खुलासे केले पाहिजेत आणि या ठिकाणी जर तुमचे कर्मचारी, कार्यकारी अधिकारी दोषी असतील, तत्कालीन असू द्या, त्यांच्यावर कारवाईचा बडगा मंदिर समितीच्या सदस्यांनी उचलला पाहिजे. मंदिर समिती दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा हा शासनाने स्वतः उचलला पाहिजे.